उन्हाळा आला की आपला उन्हाने जीव कासावीस होतो. अशा वेळेला आपण काय करतो, फ्रीज उघडतो आणि कोल्ड्रिंक शोधत बसतो. पण आपल्याकडे खूप पारंपरिक छान छान पेय आहेत आणि त्यातलंच एक पेय मी तुम्हाला दाखवणार आहे, कैरीचं पन्हं. कैरीचं पन्हं म्हटलं की कैरीचा गर हा आलाच. कैरीची सालं काढायची आणि कुकरला उकडून घ्यायच्या. थंड झाल्यावरती त्याचा बाठा जो असतो तो काढून टाकायचा आणि मग आपण तो गर जो आहे तो मिक्सरला लावायचा. त्याच्यानंतर जेवढा गर असेल त्याच्याबरोबर डबल आपण साखर घेणार आहोत आणि आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचे साखर बारीक होईपर्यंत. आपलं हे कॉन्सन्ट्रेट तयार आहे. डीप फ्रीजरमध्ये हे बराच काळ राहू शकतं. आता आपण पन्हं करायला घेऊया. आपल्याला पाहिजे तेवढंच आपण घ्यायचंय. मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आपल्याला, म्हणजे 1-2 चिमूटभर घालायचे. त्याच्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि थंडगार पाणी. आधी थोडंसं पाणी घालायचंय आणि थोडं मिक्स करून घ्यायचंय. आपलं पन्हं तयार आहे. आपण आता एक जारमध्ये ते घालून घेऊया. आता आपण पन्ह्याचा ग्लास भरून घेऊया. थंडगार पन्हं तयार आहे. आता जर तुम्ही उन्हातून घरात याल तेव्हा तुमच्या घरात पन्हं तयारच असेल. ह्याच्यापेक्षा सुख काय. आणि तुम्ही काय करायचंय, पन्हं प्यायचंय, थंड व्हायचंय. गरमागरम भात आणि त्याच्यावर चवदार अशी आमटी आणि तीही कैरीची. अजून काय हवं असतं उन्हाळ्याच्या एखाद्या दुपारी. चला तर सुरुवात करूया. गॅस सुरू करूया. नाही, आज मिक्सर चालू करायचा आहे. 1 वाटी आपण खोबरं घेतोय. त्याच्यानंतर इकडे 4 ते 5 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं. 1 चमचा मिक्स मसाला, 1 चमचा धणा पावडर आणि थोडंसं पाणी आणि आपण हे वाटून घ्यायचं आता. हे अगदी बारीक होईपर्यंत आपल्याला वाटायचं आहे, कारण आपण याची आमटी करतोय म्हणून हे वाटण आहे आपलं, पण अगदी गंधासारखं बारीक झालं पाहिजे. आता आपलं वाटण झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. अगदी बारीक वाटलं गेलंय बघा. आता आपण काय करायचंय, आता गॅस सुरू करायचंय. तेल गरम करायचंय साधारण 2 चमचे. आणि तेल गरम झालं की मग त्याच्यात राई आणि कढीपत्ता घालणार आहोत आपण. तेल तापलेलं आहे. आपण राई घालूया 1 चमचा, कढीपत्ता, अर्धा चमचा हळदी पावडर आणि आपला हा वाटलेला मसाला आहे तो घालणार आहोत आपण. थोडंसं पाणी घालायचंय. त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय. राई छान तडतडलेली आहे. आपण हा मसाला घालूया. अजून थोडंसं पाणी घालायचंय. आणि लगेच याच्यामध्ये कैरी घालायची आहे. आपण इथे कुठेही कोकम वापरलेलं नाहीये, कारण कैरी मुळातच आंबट आहे. तर आपण इकडे 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ आणि छान असं हलवून घ्यायचंय अगोदर आणि हे झाकण देऊन थोडंसं उकळून द्यायचंय. 10 मिनिटांमध्ये आपली कैरीची आमटी तयार. मस्तपैकी उकळी आलेली आहे. कैरीची आमटी तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपण या बाउलमध्ये काढून घेऊया.
आज आपण करूया कैरीची चटणी. चटणी म्हटलं की खोबरं हे आलंच. त्यानंतर कोथिंबीर, एखाद मिरची, थोडीशी साखर, मीठ चवीप्रमाणे आणि कैरी. तर आपण अर्धी कैरी घेतली आणि थोडंसं पाणी. पाणी थोडं कमी घालायचंय कारण आपल्याला ती चटणी एकदम पातळ नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची. चटणी तयार आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटतंय आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असणारच. किती सोपी रेसिपी आहे, तुम्हीही करून बघा. कैरीचा राईस. तेल गरम करूया. आपण घेऊया 4 टेबलस्पून तेल. तेल तापलेलं आहे. ह्यात आपण घालणार आहोत 1 टीस्पून राई, त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 3 लाल मिरच्या सुक्या घेतलेल्या आहेत, 1 टेबलस्पून चण्याची डाळ, 1 टेबलस्पून उडदाची डाळ, अर्धा चमचा हळदी पावडर. थोडंसं मिक्स करायचंय. डाळी थोड्याशा लालसर झाल्या की आपण त्यात घालायचंय उभा चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि आता कांदा थोडासा होऊन द्यायचा. मीठ घालूया चवीप्रमाणे. 5 मिनिटं वाट बघायची. थोडा कांदा मऊ होऊन द्यायचा. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण यात किसलेली कैरी घालणार आहोत. इथे मी घेतले 2 किसलेल्या कैऱ्या. मिक्स करायचंय. कांदा मऊ झालेला आहे. आता आपण यात शिजवलेला राईस घालणार आहोत. 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे शिजवलेला. आता आपण मिक्स करूया. हा मी जो आता तांदूळ घेतला शिजवलेला, तुम्ही काय करायचं, 4 वाटी जर तांदूळ घेतला तर 8 वाटी पाणी घ्यायचंय, थोडंसं मीठ घालायचंय, पाणी उकळत ठेवायचंय आणि मग हा धुतलेला तांदूळ त्याच्यात टाकायचंय आणि मग 1 कणी होईपर्यंत तो शिजून द्यायचा. नंतर तो भात गाळून घ्यायचा. बघूया राईस झालाय का. राईस तयार आहे. आता आपण तो काढून घेऊया. आणि ह्याच्या वरती ना आपण बारीक चिरलेली कैरी घालणार आहोत आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर. आपला कैरीचा राईस तयार आहे. हा वेगळ्या प्रकारचा राईस नक्की करून बघायचा आहे आणि असेच काही राईस तुम्हाला माझ्याकडनं शिकायचं असेल तर कमेंट्समध्ये मला जरूर कळवायचं आहे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कैरी डाल फ्राय. वेळ न घालवता सुरुवात करूया. कैरी डाळ फ्रायसाठी आपण काय केलंय, तूर डाळ आणि मूग डाळ अशा दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत. तूर डाळ जी आहे ती आपण 1 वाटी घेतली होती, ती 2 तास छान भिजवून घेतलेली आहे. तशीच आपण मूग डाळ घेतली होती, तूर डाळीपेक्षा थोडीशी कमी, तीही 2 तास आपण भिजवून घेतलेली आहे. आणि 1 मोठी कैरी घेतली होती, त्यामधला थोडासा भाग आपण बाजूला ठेवलाय, पण बाकीची आपण सगळी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता डायरेक्ट आपण हे सगळं कुकरमध्ये टाकून त्याला शिट्ट्या देऊन घेणार आहोत. कुकरमध्ये आपण तूर डाळ घ्यायची आहे, मूग डाळ, कैरी
3 मिरच्या, हळद पाव चमचा, जिरं 1 चमचा, मीठ पाव चमचा. हे सगळं पहिले छान मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये पाणी जाईल. गॅस ऑन करूया. झाकण लावायचं कुकरचं आणि ह्याला आपल्याला 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचंय. 3 शिट्ट्या होईपर्यंत तुम्हाला एक छोटीशी टिप देतो. या दोन्ही डाळी शिजवतानाच आपण त्याच्यामध्ये सालं काढून ज्या छोट्या छोट्या कैरीच्या फोडी टाकल्यात ना, त्याच्याने तो परफेक्ट आंबटपणा ह्या कैरी डाल फ्रायला येणार आहे. त्याच्यामुळे हे जरूर करा, कारण तेच खरं महत्त्वाचं आहे. आपण 3 शिट्ट्या देऊन ही डाळ छान शिजवून घेतली होती. गॅस बंद केला आणि छान थंड करून घेतलेला आहे. तर बघूया, डाळ झालेली आहे. आता आपण पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करूया. तेल 2 मोठे चमचे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 10-15 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, लाल मिरच्या 3 ते 4, 2 हिरव्या मिरच्या मध्ये कापलेल्या, मेथीचे दाणे पाव चमचा, हिंग पाव चमचा, उभा चिरलेला कांदा 1 मोठा. मिक्स करूया. हळद पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, धणा जिरा पावडर पाव चमचा, आणि शिजलेली डाळ. कैरी ज्या आपण पीसेस करून ठेवल्या होत्या त्या, आणि जो बाठा आहे तोही त्याच्यात टाकायचा आहे. 1 मोठा टोमॅटो होता, त्याचे 4 पीसेस करून घेतलेत, तेही आता टाकायचे. इथे मी गूळ घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार. मी थोडासा जास्त घेणार आहे कारण एक छान फ्लेवर येतो त्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं कमी कारण आपण आधी घातलं होतं. मिक्स करूया. आणि आता त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यावर झाकण जाईल. झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे की कैरी डाल फ्राय तयार होईल. गॅस बंद करूया. 5 मिनिटं झालेली आहेत आणि उघडून बघूया. फर्स्ट क्लास अशा प्रकारे कैरी डाल फ्राय तयार आहे. ती मस्त सर्व करून घेऊया. कोथिंबिरीने मस्त त्याला गार्निश करून घेऊया. आज मी तुम्हाला एक कैरीच्या आमटीचा वेगळा प्रकार दाखवणार आहे. तो म्हणजे कैरीची उडद मेथी. त्याच्यासाठी आपण घेणार आहोत 1 चमचा नारळाचं तेल. थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून कच्चे तांदूळ, 1 टेबलस्पून उडदाची डाळ आणि पाव चमचे मेथीचे दाणे हे आपण जरा ह्याच्यात परतून घेऊया. उडदाची डाळ आपली चांगली गोल्डन झालेली आहे. आता हे आपण एका मिक्सरमध्ये काढून घेऊया. ह्याच कढाईमध्ये आपण आता सुकी मिरची आणि धणे, मी इथे बेडगी मिरची वापरलेली आहे, तुम्ही दुसरी कुठलीही मिरची वापरू शकता. सुकी मिरची 10 सुक्या बेडग्या मिरची आणि 1 टेबलस्पून धणे हे पण मी आता जरा भाजून घेणार आहे. म्हणजे आपल्या उडद मेथीचा रंग खूप सुंदर येतो. हे भाजायला तेलाची गरज नाही आपल्याला, पण हे कोरडेही भाजू शकतो. मी आता हे कोरडे भाजून घेत आहे. धण्याचा छान सुगंध येत आहे. हे भाजलेले छान गोल्डन झालेले आहेत. हे पण आता आपण मिक्सरमध्ये घालूया आणि थंड करायला ठेवूया. हे थंड होईपर्यंत आपण आपल्या कैरीला थोडंसं मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो कैरी.
त्याचे साधारण 1.5 ते 2 इंच फोडी करून घेतलेले आहेत. त्याच्यात मी अर्धा वाटी गूळ घालणार आहे, थोडीशी हळद, साधारण अर्धा चमचा आणि मीठ. हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि हे मी आता 10 मिनिटं बाजूला ठेवणार आहे. धणे, मिरची, तांदूळ आणि उडदाची डाळ हे सगळं थंड झालेलं आहे. आता ह्याच्यात मी अर्धा नारळ, ताजा नारळ खवलेला ह्याच्यात घालून हे सगळं बारीक वाटून घेणार आहे. अजून थोडंसं पाणी लागणार आहे. छान बारीक वाटलेलं आहे. आता आपण आपली फोडणी करून घेऊया. आता ही उडद मेथी बनवायला आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून कोकोनट ऑइल लागेल. तेल तापलेलं आहे. आता त्याच्यात आपण थोडंसं हिंग, मोहरी तडतडली की आपण आपली मॅरिनेटेड कैरी घालून घेऊया. 2 मिनिटं ती आपण परतून घेऊया आणि आता आपण आपलं वाटप त्याच्यात घालून घेऊया. मी तुम्हाला आता एक पटकन ह्याच इन्ग्रेडियंट्समध्ये अजून एक रेसिपी सांगते, ती म्हणजे कारल्याची उडद मेथी. सेम रेसिपी, सेम प्रोसिजर. त्याच्यात फक्त कैरी बरोबर कैरी घालू ना, त्याच्यामध्ये आपण कारलंही घालायचं. कारल्याच्या छान चकत्या करायच्या आणि ते परतून घ्यायचे आपल्या फोडणीत आणि मग मसाला घालायचा. ते पण खूप छान लागतं. आणि आता ह्याच्यात आपण पाणी घालूया. मीठ आपण ऑलरेडी घातलेलं होतं मॅरिनेट करताना कैरीला. उरलेलं वाटपात पण थोडंसं पाणी घालून तेही आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये घालूया. आणि आता आपण हे शिजायला ठेवूया. कैरीला शिजायला वेळ लागत नाही, 3-4 ते 5 मिनटं फार तर फार हे शिजून जातं. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून हे शिजायला ठेवते. कैरी छान शिजली आहे आणि आपली करी पण जरा छान घट्ट जाड झालेली आहे. ती आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. ही कैरीची उडद मेथी गरम गरम भात, तळलेला पापड किंवा कापं, बटाट्याची कापं ह्यांच्याबरोबर उत्कृष्ट लागते. मी आजही पोट फुटेपर्यंत हे खाते. डायटिंग गेलं खड्ड्यात तेव्हा. बट दिस इज वन ऑफ माय फेवरेट डिशेस.